रिंगमध्ये वास करतात. तर जर तुम्हाला जर हे सगळं क्लिअरली पाहायचं असेल तर तुम्हाला जे ध्यानाचा सराव आहे तर ते सुरुवातीला जे आपलं मेकचं जे ध्यान आहे तर ते पुष्ट करून आपल्याला जे कसीनं ध्यान आहे ते आणि त्याच्यानंतर जे 8 ध्यानाचे जे फॅक्टर आहेत जे घटक आहेत तर ते इथपर्यंत पोहोचावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ते दिसायला सुरुवात होईल आणि असू शकते का म्हणजे क्लिअर होणार नाही आणि नंतर पण तुम्हाला ते क्लिअर दिसू शकते. Between invisible beings, someone so ugly, someone so dangerous too, but their skin is dangerous, mind also dangerous, but so humble, so innocent, they are living in so suffering, because in that category, they are always fighting, always coming to one. That's why so suffering, and actually that some things they are full of worm in the body, worm. Someone only skeleton with the skin. That is very so suffering, but that is skin is very important. After seeing, don't wish any more concern. That skin is important. Please we will try to see that teachers are waiting for teach. You should do your work for them. या जगामध्ये जे खालचे जे रिम आहेत तर टोटल कसं आहे का 31 प्रकारचे जग आहेत. तर त्यामध्ये 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स आहे. तर त्यामध्ये जे लोअर रिम्स आहेत म्हणजे जे खालचे जे जग आहेत तर त्याच्यामध्ये जे विंग्स आहेत जसं आपण जे नरक लोक वगैरे जे म्हणतो तर तिथे जे लोक आहेत तर ते खूप दुःखात आहेत आणि खूप यातना त्याला रोज त्रास सहन करावा लागते. बरेचसे असे असतात का जे खूप विपरीत स्वरूपाचे असतात आणि विपरीत जरी असले तरी पण ते जे आहे ते खूप दुःख भोगत आहेत आणि बरेचसे जीव त्यापैकी निर्दोष पण असतात. आणि जेव्हा आपण काही असतात तर ते त्यांचं जे शरीर आहे ते पूर्ण जे किडे वगैरे असतात त्याच्याने भरलेलं असते. काहीचं जे शरीर आहे ते फक्त हाडावर जे चामडं आहे तशा पद्धतीचं असते. तर ज्यावेळी ध्यानाचा सराव करून आपण जेव्हा हे पाहणं सुरू करतो तर त्यावेळी आपल्याला या जगात नको म्हणजे नाही यायचं आहे आम्हाला आणि आम्हाला या दुःखातून मुक्ती पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणं सुरुवात करतो. तर आपल्याला जे आहे ते पिक्चर्स आपल्याला शिकवायसाठी रेडी आहेत. तर आपण याकडे लक्ष देऊन आपलं जे ध्यानाचा सराव आहे ते वाढवलं पाहिजे. They are in Tipitaka, Ketavattupali, and Vimanavattupali, that is mentioned very well. You know our Sariputta Mahathera's one mother in his 5th of past life mother. She came to meet Sariputta Mahathera. They are mentioned Nagga Duppanna Rupati Kisa Damani Santata, etc. No cloth, naked, and everything, and skeleton on the skin. Everywhere expanding bad smell. Who are you? Sariputta Mahathera asked him. That is not at that period in present also many uncountable like that and we also walk like that very uncountable life. Amattatta inama sattaro apaya satadeha sadisa lord buddhasya.
आता त्रिपिटकामध्ये पेतवत्तू विमनमत्तू हे जे भाग आहेत तर त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारते स्वर्गलोक आहे का आणि यक्षलोक आहे का, तर त्यामध्ये त्रिपिटकमध्ये तुम्हाला पेतवत्तू आणि विमनमत्तूमध्ये याचा उल्लेख मिळेल. तर सारीपुत्र जे अनंत सारीपुत्र होते तर त्यांची जे पूर्वजन्माची जे 5व्या जन्माची जे आई होती तर एकदा ती त्यांना दिसते तर तिचं जे शरीर आहे ते खूप रोड झालेलं आहे आणि शरीरावर फक्त हाडावर एक चांबळा असा आहे. त्यांनी ओळखलं पण नाही आणि ते त्याला विचारतात तर तुम्ही कोण आहात. Main house is that for mine. You are still waiting for it. Yeah, waiting for the main house. Don't wait. This is a chance for escape from main house. This in fact escape main house. भगवान बुद्ध म्हणतात जे आता आपल्याला जे मनुष्य जन्म मिळाला आहे तर यामध्ये आपण जे आपल्या मुक्तीसाठी निर्वाणासाठी आपण प्रयत्न करू शकतो, जेणेकरून आपलं जे आहे याचं नंतर हे जे दुसरं जे घर आहे आपलं शरीर आपल्याला दुसरं मिळणार नाही आणि दुसरा जन्मही आपला होणार नाही. How to start meditation practice at the beginning, and if getting very angry, so how to destroy that anger. No need to ask that question. One is already teach how to start meditation, no? And especially I taught metta meditation for that. If you need to reduce your anger, please will you continue your metta meditation. Firstly, need to strongly self-loving kindness, self-metta. After that, you can expect your metta. Please will you continue at least 1 week self-metta. After 1 week, you can see how about your anger. It is mostly reducing within 1 week. तर ध्यानाची सुरुवात आपण ऑलरेडी केलेली आहे. तर त्यात आपण जे मेत्ता ध्यान आहे त्याचा सराव सुरू केलेला आहे. तर ज्यावेळी तुम्ही हे मेत्ता ध्यान आहे त्याचा सराव सतत करत राहाल तर एका आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळेल का जे तुमच्या आतमधलं जितकंही जे राग आहे तर ते कमी झालेलं आहे. तर हे जे मेत्ता ध्यानाचं जे सराव आहे ते तुम्ही सुरुवात केलं पाहिजे आणि त्याला कंटिन्यू ठेवलं पाहिजे. Morning session I explained that how to practice metta. It more explain tomorrow. That's almost enough morning explanation for starters for beginners. Please continue that. You can see that benefit in yourself. Now in present world, many metta meditators are sharing meditation century. Myself, I know many from school teachers, etc. They are always burning with the anger. After start metta, they are saying, now from anger, now I am from person. I can share my experience as I am also a teacher. So after continuing meditation for 2 to 3 years, so I never beat the children. I never scold them. So I am like a favorite teacher for them. They are like a friend for me. That's
thoughts are continuously arising in mind. One goes, another comes. What to do? Thoughts are coming continuously in mind. So how to deal with them? That is the mind situation. It is the always shaking, jumping to the object. That is our habit. That is we have to control. We should control. It can control. By metta also can ways are there. While practicing, that actually someone can see that restlessness mind, no? Many thoughts. That also meditation experience. Someone cannot see that is also. They are during the session, there is restlessness, they don't know that also. That meditation is weak. Someone can see that. That means their meditation is growing. They have to start faithful practice. They can determine. Without concentration, I will not stand up. I will not stop. You should control now. Deep determination, one way. And many ways are there, especially Vitakka Tantam Sutta, etc. mention that way. हे मनाचा नैसर्गिक स्वभाव आहे का त्याच्यामध्ये विचार येत असतात आणि त्याला मनाला जे आहे ते एक विषय लागत असतो नेहमी. जसं ते मनाचा स्वभावच आहे का एका विषयातून दुसऱ्या विषयाकडे वळणे आणि ते सतत सुरूच राहील. त्याला आपण थांबवू शकत नाही, पण त्याला आपण संतुलित करू शकतो आणि ते संतुलित करण्यासाठी आपल्याला ध्यानाचा सराव केला पाहिजे. तर काही साधक असतात जसं ध्यानाला बसले का त्यांचं जे मन आहे किंवा शरीर आहे तर ते खूप विचलित होऊन जाते. पण त्यांना ते कळायला लागते का नाही मी आता खूप विचलित आहे, माझ्या मनामध्ये खूप विचार येत आहे. तर हे पण एक खूप असते का तुम्हाला ते समजत आहे का तुमच्या मनामध्ये खूप विचार येत आहे. तर ते लक्षात घेऊन हे जे आहे आपलं ध्यानाचा सराव आपण लक्षपूर्वक केलं पाहिजे आणि असं संकल्प केला पाहिजे का एवढं तास मी ध्यान करेल आणि हे पूर्ण झाल्याशिवाय मी उठणार नाही. तसेच काही साधक असतात का ध्यानाला जेव्हा बसतात तर त्यांचं जे मन आहे ते खूप जास्त विचलित असते पण त्यांना ते समजत नाही. तर हे जे आहे तर हे पण एक गुणच आहे का आपलं जे ध्यान आहे तर ते कमजोर आहे. तर आपण याला पण लक्षात घेऊन आपण आपलं जे ध्यानाचा सराव आहे ते वाढवलं पाहिजे. Like that, meditators can change their rhythm, speed, making change speed. May I free from danger, may I free from mental pain, may I free from visual pain, may I wellness happy. That speedily reflecting. And it is 1 minute, 2 minutes to speed. And may I free from danger. Mental pain, like that, and rhythm change, but also can be reduced restlessness. ज्यावेळी आपलं मन खूप जास्त विचलित होत आहे तर त्यावेळी आपण हे जे ध्यानाचे जे 4 ओळी आहेत तर ते त्याचं जे स्पीड आहे तर ते खूप स्पीडली बोलायचं आहे. तर जेणेकरून 2 शब्दाच्या मधामध्ये जर गॅप नसेल तर दुसरं काही विचार उत्पन्न होत नाही. तर सुरुवातीला जसं आपण खूप स्पीडनी या 4 ओळी म्हणतो जसं कमी बहिर्मुक्त हो, माझी शारीरिक व्याधी नष्ट हो, माझी मानसिक व्याधी नष्ट हो, मला सुख आनंद प्राप्त हो. तर याला सतत आपल्याला स्पीडनी बोलायचं आहे. मग 2-3 मिनिटानंतर मग आपण थोडी स्पीड कमी करू शकतो. कमी करून मी वैरमुक्त हो, माझी शारीरिक व्याधी नष्ट हो, माझी मानसिक व्याधी नष्ट हो, मला सुख आनंद प्राप्त हो. अशा पद्धतीने आपण
जे ओळी जे आहे ते पठण करण्याचे जे चाळ आहे तर ते बदलून सुद्धा आपण आपलं जे मनाचं जे विचलितपणा आहे ते कमी करू शकतो. Vitakka Santana Sutta, they are mentioned bite our lip, biting determining, biting fully determination, also reducing restlessness. Reference which sutta? वितक्क संतान सुक्त. वितक्क संतान सुक्त याच्यामध्ये असं सांगितलं आहे का ज्यावेळी आपलं जे मन आहे खूप जास्त विचलित होत असेल तर तुमचं जे ओठ आहे तर ते आपल्या दाताच्या मध्ये दाबून त्याला असं स्ट्रॉंगली प्रेस करायचं आहे आणि एक ते संकल्प आपण जेव्हा करतो तर त्या पद्धतीने पण आपलं जे मन आहे त्याचं जे विचलितपणा आहे तर ते थांबतो. Tongue put on the teeth opposite, inside. It is equally putting tongue, determining and maintaining mindfulness. It also reducing stress. मनाचं हे जे विचलितपणा आहे ते कमी करण्यासाठी आपली जे जीभ आहे आतील भागात जेव्हा आपण वरच्या टाळूकडे जेव्हा आपण मोडतो आणि ते पण एक संकल्प करतो ध्यान करताना तर त्याच्याने पण आपलं मनाचं जे विचलितपणा आहे ते कमी होतो. Small things we have to try to control our mind. If we cannot, we have to change our meditation object. Object changing, it will reduce. तर अशा पद्धतीने ध्यानाचा सराव करून आपण मनाचं जे विचलितपणा आहे ते कमी करू शकतो. त्याचप्रकारे आपलं जे ध्यानाचा जे विषय आहे ते बदलून सुद्धा आपण मनाचं जे विचलितपणा आहे ते कमी करू शकतो. I think for the time being that answer enough. We can go to the next step. The question is why I have so many suffering in my life after my husband's death. My young son also died. What is the reason for so much suffering in my life? The lady actually they died because of the Dhyas Karma. They Amrita Nikaya Panchaka Nipata, they are mentioned. पानादिपातो विषय आसेवितो भावितो भावनिगतो यानितो अपाय संवर्धनिको होति किरंचानि संवर्धनिको होति वैद्यविषय संवर्धनिको होति योजको संबलवतस्त पानादिपातस्त मानसभूतस्य विपाको अपायुक संवर्धनिको होति. They passed away according to their karma. They in past samsara killed many beings. Because of the kill, they was in the apaya long time in the hell. So hell to came to the animals life, also many animal life. From there to non-human, from there to releasing, by releasing came to the human being. In human life is short because of the kill event. अंगुत्तर निकायच्या सूत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे का ज्यावेळी आपल्या हाताने खूप सारे जेव्हा प्राणी हत्या होते तर आपलं जे जन्म आहे तर ते नरक लोकांमध्ये होते आणि बरेचसे जन्म आपले खूप दुःख भोगल्यानंतर जेव्हा आपला मनुष्याचा जन्म होतो तर त्यावेळी पण आपलं जे आयुष्य आहे ते कमी असते. तर हे जे आहे ते आपले जे कर्म आहे जे आपल्या हाताने जे जीव हत्या झाली आहे त्यामुळे आपल्याला मनुष्य जीवनात मिळलेलं जे आयुष्य असते ते कमी असते. You are suffering not because of the others.
Kammasthika manava satta, kamma dayana, kamma yoni, kamma bandhu, kamma padisarana. Don't do that word, no? Kammasthika manava satta. Human beings are living on the past karma. Done good, they are living it happily, and they are with the luxury in the happy life. Done unwholesome, killed and suffered. Suffered means hit and cut like that. Dangerous things done. Suffering in human life. According to that Kammaibanga Sutta, all the humans are living on the past, post, present effect. आपल्याला जे काही दुःख होत आहे तर ते इतरांचं कर्मामुळे नाही, ते आपल्या स्वतःच्याच कर्मामुळे आपल्याला दुःख होत आहे. आणि जे आपण जे खूप सारे जीवहत्या केलेली आहे तर त्यामुळे जे आहे ते आपल्याला मिळालेलं जे आयुष्य आहे तर ते कमी आहे. Human beings are living on the Kamma Dayada, Kamma is the Dayada, okay. Our facilities on Kamma. Better translated is all these words are in. तर कर्माच्या नुसार आपल्याला जन्म होत असते आणि जसे आपले कर्म असतात तर त्या हिशोबाने आपला जन्म होते. जसे की म्हणतात की आपण जे काही या लाईफमध्ये अनुभव करत आहे ते सगळं आपल्या कर्मामुळे होते. पण त्यांनी सांगितले की कम्म दायादो म्हणजे जे काही आपल्याला या लाईफमध्ये प्राप्त होत आहे, जे काही आपल्याला फॅसिलिटीज आपल्याला उपलब्ध होत आहे, हे सगळं काही आपल्या केलेल्या कर्माचे परिणाम आहे. आणि त्यानंतर म्हणतात की कम्म बंधू म्हणजे काय की जे काही नातेवाईक आपल्याला या जन्मामध्ये आपल्याला नातेवाईक मिळतात ते देखील आपल्या कर्मामुळेच आपल्याला भेटलेले असतात. त्यानंतर कम्म पटिसरण म्हणजे की जे काही सुरक्षितता आपल्याला या जीवनामध्ये प्राप्त होते ते पण आपल्या कर्मामुळेच आपल्याला भेटलेली असते. That nation is strongly, actually all the beings are mostly in suffering, not continuously. Sometimes in luxury also, sometimes in the happiness also. But majority are not thinking that small happiness, always thinking suffering only. Don't think suffer. Suffering time means you are collecting more suffer for future, because time means it is the end thought. That because of past causes in present suffer. With that we are collecting more suffer with the end. That is why don't think in suffer. Is you try to understand these all the situations because of the past karma. पण ते म्हणतात की या संसारामध्ये जितके काही जीव जन्माला येतात ते संपूर्ण जीव आपल्या कर्मानुसार सर्व सुख आणि दुःख उपभोगत असतात. जेव्हा आपण या संसारामध्ये सुख दुःख उपभोगत असतो तर आपल्याला पाहिजे असते की आपल्याला फक्त सुखच मिळालं पाहिजे. जेव्हा दुःख प्राप्त होते आपल्या कुठल्या तरी कर्माच्या विपाकामुळे तर ते दुःख प्राप्त होत असताना त्यामध्ये आपण रागवतो, चिडचिड करतो, रडतो. तर जेव्हा आपण रागवतो, चिडतो, रडतो तर त्यावेळेस आपण काय करत असतो, आणखी जास्त त्या दुःखामध्ये भर पाडतो आणि आपण याच्या आधी जे आपल्या पूर्व जीवनामध्ये जे काही पाप कर्म केलेले असतील त्याचे जे परिणाम आहेत त्यांना आणखी आपल्यापर्यंत ओढवतो.
तर म्हणते म्हणतायत की आपण या परिस्थितीमध्ये देखील रागाचे विचार न येऊ देता, दुःखाचे विचार न येऊ देता, दुःखामध्ये रडत न बसता, हा माझ्या कर्माचा विभाग आहे, यामधून मी मुक्त झालेलो आहे, अशा प्रकारचा विचार जर मनामध्ये आला आणि या जन्मामध्ये, या संसारामध्ये जितकेही जीव उत्पन्न होतात आणि मृत्युमुखी पडतात, हे संपूर्ण जीव आपल्या कर्मामुळे सगळं काही उपभोगत असतात, असा विचार जर आपण आपल्या मनामध्ये केला तर आपण चांगल्या पद्धतीचं जीवन जगू शकतो. There are many questions. Someone asked that if we are sick, that time can we do the metta meditation? If we are sick, illness, that time can we do the metta meditation? Yes, yes. For others. Without unconsciousness, other sickness is not common. एक प्रश्न होता की जर आपण आजारी असलो तर आपण दुसऱ्यांवर मैत्री करू शकतो का? तर भंतेंचं म्हणणं आहे की जेव्हा आपलं जे चित्त आहे जे संपूर्णपणे अजागरूक असेल, जेव्हा आपण बेशुद्ध अवस्थेमध्ये असणार, फक्त त्याच वेळेस आपण कधी मैत्री करू शकत नाही. अदरवाईज बाकीचे जे आजार आहेत ते सगळे नॉर्मल आहेत. कुठल्याही आजारामध्ये तुम्ही कुणावरही कधीही मैत्री करू शकता. Buddha period histories there. One hunter had to kill animal. The whole protein body gone. After that, that whenever collect some leaves and put block that whole type thought and start meditation. In that feeling, he like that feeling saw in that available enlightened to the feeling. That hunter keeps that venerable, that arrow, go to the venerable spot. Yes. भंते म्हणतायत की एका वेळेस भगवंतांच्या काळामध्ये एक उदाहरण आहे. त्या उदाहरणामध्ये भंते सांगतायत की एक भंते जेव्हा जंगलामध्ये ध्यान करीत असताना एक शिकारी एका प्राण्याला बाण मारण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्या प्राण्याला बाण मारत असताना तो जो बाण आहे तो त्या भंतेच्या पोटामधून आरपार जातो. आरपार गेल्यानंतर मग भंते बघतायत की एकदम त्यांच्या शरीराला होल पडते त्यांच्या पोटाला. तर ते लगेच बघतात की एवढा जखम झालेली आहे, तर ते किती वेदनादायक असेल ती जखम. परंतु तेव्हाही ते भंते सजगतेने एक झाडांचे काही पानं तोडतात आणि त्या पानांचा औषधी म्हणून उपयोग करून ते दोन्ही होल जे आहेत पोटांचे ते बंद करतात आणि तरीही आपली साधना सुरू ठेवतात आणि तेवढ्या वेदनेमध्ये ते अर्हंत फल प्राप्त करतात. तर म्हणजे याच्यामध्ये आपण समजू शकतो की कितीही आपण त्रासामध्ये असणार, वेदनेमध्ये असणार, तरीही आपण मैत्री करू शकतो, ध्यान करू शकतो. Pain is the main object for meditators. Vedananupasana, pain is the object. Same time, you can maintain mindfulness on that pain. पण ते म्हणतायत की वेदना ज्या असतात, दुःख जे असते ते आपल्या ध्यानाचा मुख्य विषय असला पाहिजे. जसं की वेदनानुपස්සना जे भगवंतांनी ध्यान सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तर आपल्या ध्यानाचा मुख्य विषयच वेदना आहेत, म्हणजे दुःख आहे, तर तो आपल्या ध्यानाचा मुख्य विषय असतो. Always we have to train our mind. Actually, last operation both sides. Remove all the muscles inside, skin, veins, and bone skin. Actually, after the operation, never got any pain. पण ते म्हणतायत की माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे की मागच्याच महिन्यात माझ्या हाताचं जे ऑपरेशन झालं ते भंतेने तुम्हाला दाखवलं देखील की दोन्ही साईडला हात पूर्णपणे कट झाला, त्याच्यामधले जे टिश्यूज आहेत ते रिमूव्ह करण्यात आले
आणि मग ऑपरेशन नंतर म्हणतायत की मी कधीही ऑपरेशन झाल्यावर कुठल्याही प्रकारची पेन किलर घेतली नाही, कारण की भंतेंना त्याच्यामध्ये ध्यान करायचं होतं त्या वेदनेमध्ये. Actually, someone all age, all ages are continuously in some sickness. They can use through action, fully loving kindness, meditation. It is more beneficial in there. You can use Buddha's 9 quality and do it through action. Can do metta more beneficial in that. आणि मग ते सांगत आहेत की जसं जसं आपलं वय वाढतं तर वृद्धाप काळामध्ये त्रास वेदना हे जणू काही आपले सोबती होऊन जातात. तर खूप त्रासामध्ये वेदनेमध्ये वृद्धापकाळ जात असतो. अनेक लोक हे कंटिन्यू वेदनेमध्ये असतात, त्रासामध्ये असतात. तर त्यावेळेस जर त्यांनी जास्तीत जास्त बुद्धानुसती केली, मैत्री भावना ध्यान केलं तर हे त्यांच्या स्वतःसाठी फार फायद्याचं असेल. म्हणून सर्वांनी वेदनेमध्ये देखील मैत्री भावना ध्यान आपलं कंटिन्यू ठेवलं पाहिजे. That example, by Buddha's Arahant power, may I free from danger. Like that, connecting 9 parties can do metta, may I free from danger. Second round, may I free from mental pain, that we can maintain through action full metta. आणि मग ते मैत्री ध्यान तुम्ही कसं करायचं आहे तर भगवान बुद्धांच्या 9 गुणाच्या बलाने मी वेदनेतून मुक्त हो. भगवान बुद्धांच्या 9 गुणाच्या जसं की अरहंत असेल, सम्मा संबुद्ध, विद्याचरण संपन्न, सुगतो. तर ह्या भगवान बुद्धांचे जे 9 गुण आहे तर एक एक गुण घेऊन तुम्हाला त्याच्यावर मैत्री भावना करायची आहे. जसं की भगवान बुद्धांच्या अरहंत या गुणाच्या बलाने मी दुःखातून मुक्त हो, वेदनेतून मुक्त हो, आजारातून मुक्त हो. असं एक एक लाईनवर संपूर्ण मैत्री भावना करायची आहे जे तुमच्यासाठी जास्त फायद्याची ठरेल. ते म्हणतायत की आता दुःखामध्ये ध्यान कसं करायचं याचं जे उत्तर होतं किंवा करायचं की नाही करायचं हे सध्यासाठी तरी इनफ आहे. यानंतर जर तुम्हाला जेव्हा खूप दुःख होईल तेव्हा पुन्हा विचाराल तर मी पुन्हा त्याच्यावर उत्तर देईन. But there is one question that if someone is quoting he is that anagami and he can make the other person sotapanna in 8 days, can it possible? One person is quoting to himself like he is the anagami, yeah, and he can make another person sotapanna within the 8 days. If one person within the 8 days, 8 days, 1 week. Within 1 week, 1 week. yes, anagami person is giving the statement like he can make the another person sotapanna within a 1 week, and he is No saying, need 1 week. yeah. No need 1 week. 1 minute also can be enough. And if someone Need to real anagami, need to real experience, paramikul person. एक प्रश्न होता की जर एखादा व्यक्ती स्वतःला अनागामी म्हणून लोकांमध्ये स्वतःचा प्रचार प्रसार करत असेल आणि तो सांगत असेल की मी अनागामी आहे आणि दुसऱ्याला मी 8 दिवसाच्या आतमध्ये स्वतःपन्न करून देतो, असं जर कोणी व्यक्ती म्हणत असेल तर हे होऊ शकतं का असा प्रश्न होता. तर भंतेंचं उत्तर आहे की त्याच्यासाठी 1 हप्ता वाट बघण्याची काय गरज आहे. जर एखादा खरंच अनागामी व्यक्ती असेल आणि त्याच्या अंडरमध्ये जर एखादा खरंच पारमी संपन्न व्यक्ती जर ध्यान करत असेल, सराव करत असेल तर तो 1 मिनिटामध्ये देखील स्वतःपन्न होऊ शकतो. त्याला 8 दिवस वाट बघायची गरज नाही आहे, पण तिथे सत्य असेल तर. I would like to know who is the anagami. आता भंते म्हणतायत की मला विचारायचं आहे की आपल्यामध्ये कोण आहे अनागामी. Now in the world, many anagami, many, but they are, I can't say anagami, we are called anagana. Anagami mixing all the things.
म्हणते म्हणतायत की आताच्या जगामध्ये खूप लोक अनागामी आहेत जे स्वतःला अनागामी म्हणून घेतात, पण आम्ही तर त्यांना अनागन असे म्हणतो. म्हणजे अनागन म्हणजे की सगळ्याच गोष्टी एकत्र मिक्स करून सांगणारे लोक. According to the Dhamma, anagami person cannot be any hatred thoughts. धम्माच्या अनुसार भगवंत म्हणतायत की धम्माच्या अनुसार एक अनागामी व्यक्तीच्या हृदयामध्ये कधीही द्वेषाचे रागाचे विचार येऊ शकत नाही. In present world, anagami person more hatred. आणि आताचे जे लोक स्वतःला अनागामी म्हणतात त्यांच्या आतमध्ये तर पूर्ण द्वेष आणि रागच भरलेला असतो. After attaining to the anagamihood, they are not fearing for anything. आणि मग जेव्हा ते म्हणतात की मी अनागामी झालो, मग तर त्यांच्या मनातली सगळी भीतीच नष्ट होऊन जाते. ते कशालाच घाबरत नाही. In present world, anagami person have fear. आणि मग जे अनागामी व्यक्ती आहेत रियल, त्यांना तर फिअर असते वाईट कर्म करण्याची. One story in Sri Lanka was so famous. Venerable, he said, I am anagami. Finally, goes into the dying, started to cry, and he invited to one venerable for listening to him. That venerable, that venerable went to the place to him, and I came to the place for anagami person. But according to the Buddha's word, no need to cry. No, that already stopped crying when anagami would attend to the anagami would say, and that who came to their place, he said, foolish person, now you have to remove your illusion. Be mindful. You are never enlightened. You are in the eternal world, that's why crying. Now you can hear Pariksha and please will you go to the at least heaven life, removing illusion. म्हणते म्हणतायत की सध्याची एक सत्य घटना आहे श्रीलंकेमधील, जिथे एक म्हणते स्वतःला अनागामी म्हणून घोषित करत होते. सर्वांना सांगत फिरायचे की मी अनागामी आहे, अनागामी आहे. आणि जेव्हा मग त्यांचा मृत्यूचा वेळ आला, त्या मृत्यूच्या वेळेमध्ये ते रडायला लागले आणि दुःख करत बसले. आणि त्यांनी एका भंतेंना इन्व्हाइट केलं. कशासाठी? एका सर्वसाधारण भंतेंना इन्व्हाइट केलं, मला आशीर्वाद द्या, मी मरणार आहे. कारण की त्यांना माहिती होतं की ते अनागामी नाही आहेत. मग ते भंते जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी जातात, तेव्हा ते म्हणतात की एक अनागामी व्यक्ती का रडतोय. बुद्धांच्या वचनानुसार एक अनागामी हा कधीही रडत नसतो, कारण की त्याचे दुःख नष्ट झालेले असतात. त्याचे लाईफ स्पॅन जो आहे ते पूर्णतः नष्ट झालेला असतो. ओनली वन लाईफच त्याच्याकडे राहिलेली असते की तो अनंत फल प्राप्त करू शकतो. परंतु तू तर अनागामी आहेस, तू रडतोय, याचा अर्थ की तू आजही भ्रमामध्ये जगत आहे. तर तुला जर आजही वाटत असेल की तू या भ्रमातून मुक्त झाला पाहिजे आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी तुझा जन्म झाला पाहिजे, तर तू आताही काय कर, चांगल्या पद्धतीने बुद्ध वचन ऐक, परिक्त ऐक, आणि या परिक्ताच्या पुण्यबलाने कमीत कमी तुझा देवलोकामध्ये तरी जन्म होईल आणि तू तुझ्या भ्रमातून मुक्त होशील की तू अनागामी आहेस, कारण की तू अनागामी नव्हता. Now many anagamis are not believing Buddha's word. They are not believing divergence. According to the Buddha's word, who attend to the anagamihood, one will after attaining anagami, one will continue upasampada sila without breaking. But in present, anagami persons are living at home with the wife. पण ते म्हणतायत की आजकाल जे अनागामी व्यक्ती आहेत ते तर बुद्ध वचनावर देखील विश्वास करत नाही, बुद्ध धम्म संघाला देखील ते अभिवादन करत नाही, वंदन करत नाही. अशा प्रकारचे अनागामी व्यक्ती जीवन जगत आहे. परंतु जे बुद्ध काळामध्ये सत्य अनागामी होऊन गेले किंवा आजही बुद्ध शासनामध्ये जे रिअल अनागामी आहेत ते नेहमी उपसंपदाशील धारण करून असतात आणि कधीही ते सांसारिक जीवन जगत नाही. उपसंपदाशीलामध्ये ते स्वतःचं जीवन परिधान करत असतात. आणि जे आजचे अनागामी आहेत ते तर सांसारिक जीवन आपल्या पत्नीसोबत व्यतीत करत संसारामध्ये जगतात.
really story in the Kashmir Buddha Sasana, Gati Karatma. He then I attended to the Anagami and he had to treat his parents. He at home treat to the parents without breaking any rules in Upasampada Sila, protecting Upasampada Sila. He treat to the parents by using business, never touch money. He made pot and sell that without collecting money. He got material for parents' food. That many stories in the Tipitaka. Actually, after Anagami, they can't break 5 precepts, 10 precepts, not only 5, 10, Upasampada Sila means many 100,000 rules are there. Anyone not breaking after Anagami. पण ते म्हणतात की कसं बुद्धांच्या काळामधील गोष्ट आहे की सांसारिक जीवनामध्येही अनागामी कसा जीवन जगतो. तर सांसारिक जीवनामध्ये एक व्यक्ती, एक व्यावसायिक व्यक्ती, एक व्यापारी जेव्हा अनागामी फल प्राप्त करतो, अनागामी होतो, तर त्यावेळेस त्याला त्याचं एक पहिलं कर्तव्य असते की जसं की त्याच्या आईवडिलांची जबाबदारी त्याच्यावर असते आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्याला संसारामध्ये राहावं लागतं. परंतु त्या संसारामध्ये आईवडिलांची सेवा करण्यासाठी आणि आईवडिलांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी तो चिवर घेऊ शकत नाही, भिक्खू जीवनामध्ये जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो काय करतो, आईवडिलांची सेवा करत सांसारिक जीवन जगतो आणि त्याचा व्यवसाय कंटिन्यू करतो. परंतु त्याचा व्यवसाय, व्यापार कंटिन्यू करत असताना देखील तो कधीही पैशाला स्पर्श करत नाही. अशा प्रकारचे काही तो त्याच्यावर उपाय शोधतो की तो पैशाला स्पर्श करणार नाही. म्हणजे त्या सांसारिक जीवनामध्ये असतानाही आईवडिलांच्या सेवेसाठी तो उपसंपदाशील धारण केलेला असतो. पण ते म्हणताय की फक्त पंचशीलच नाही किंवा दसशीलच नाही तर उपसंपदाशील. ते उपसंपदाशील म्हणजे काय की त्याला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकत नाही असे हजारो विनय उपसंपदेमध्ये भगवंतांनी सांगितलेले आहे. आणि एक अनागामी व्यक्ती त्या उपसंपदाशील धारण केलेला असतो. तो कधीही स्वतःचे शील ब्रेक करू शकत नाही. No need to Anagami hood for give the instructions for Sotapanna hood. Many examples they are mentioned. In Atakata Komantin mentioned Mahasiya Mahatero. He had many thousand students enlightened. He also taught he enlightened. Finally understood. Still not enlightened, but his Dhamma knowledge is very well deep knowledge. He learned properly Tipitaka Dhamma. Using Tipitaka Dhamma, he had deep concentration also, but still not enlightened. Not yet enlightened. Gave instructions to practice Dhamma. Other many thousand students was enlightened, Sotapanna, Sakadagami, Anagami. Many students was. Finally, one student understood teacher is still internal work. He discussed with the teacher. He saw his anger thought, fear. He saw the student saw teacher's fear and say, teacher, you should complete your samsara journey. Just releasing everything, he went to the forest and he practiced 30 years in the forest. Finally, he learned that 30 years without watching his body, without watching leg, he could practice enlightenment. But before 30 years, he gave instructions for separation to others. इथे भक्तांनी खूप सुंदर अशी कथा सांगितलेली आहे
त्या कथेमध्ये भंते म्हणतायत की तुम्ही अनागामी याच्यासाठी होऊ नका की तुम्हाला श्रोतापन्न निर्माण करायचे किंवा तुम्ही 8 दिवसात कुणाला तरी श्रोतापन्न करू शकता. भंते म्हणतायत की भगवंतांच्या काळामधील एक अट्टकथामध्ये हे उदाहरण आहे. एका भिक्खूंचं, महासी नावाचे एक भंते होते. त्यांचे हजारो स्टुडंट हे श्रोतापन्न सकरागामी अनागामी झाले, परंतु ते मात्र कुठल्याही फलाला प्राप्त होऊ शकले नाही. असे कितीतरी त्यांचे विद्यार्थी जे आहेत ते फलप्राप्ती झाले, परंतु ते भंते फक्त शिकवतच राहिले आणि या भ्रमामध्ये राहिले की जर त्यांचे विद्यार्थी त्यांच्यापासून श्रोतापन्न अनागामी अनंत होऊ शकतात तर ते कोणत्या फलाला असतील, या भ्रमामध्येच राहिले आणि नेहमी त्यांना शिकवत राहिले. काही वर्षानंतर एक त्यांचे जे विद्यार्थी होते, एक त्यांचे स्टुडंट, त्यांनी बघितलं की अरे आपले जे गुरु आहेत हे तर अजून कुठल्याच फलाला प्राप्त नाहीत, इव्हन मार्गावर पण नाहीत, हे तर आजही भ्रमामध्ये आहे, रागामध्ये आहे, द्वेषामध्ये आहेत. त्यांचं हार्ट ते बघतात, हृदय बघतात आणि त्यांच्या मनातले विचार जाणून ते विद्यार्थी भंतेकडे जातात, त्यांना वंदन करतात त्यांच्या गुरुला आणि म्हणतात की भंते, आजही तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही या भ्रमातून बाहेर या. जर तुम्हाला या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला खूप प्रॅक्टिसची गरज आहे, ध्यानाची गरज आहे, खऱ्या धर्माची तुम्हाला गरज आहे, तेव्हाच कधी तुम्ही कुठल्या तरी पदाला प्राप्त होऊ शकता. आणि त्यावेळेस मग ते महासी भंते जे आहेत ते निश्चय करतात की अरे माझ्या विद्यार्थ्यांनी एवढं प्राप्त करून मला जर सांगतोय तर नक्कीच मी ते केलं पाहिजे. तर ते 30 वर्ष इतकी कठीण प्रॅक्टिस करतात, इतका कठीण तप करतात की 30 वर्ष ते स्वतःच्या शरीराला अतिशय कष्टामध्ये, वेदनेमध्ये ठेवतात आणि प्रॅक्टिस करून मग अर्हत फल प्राप्त करतात. Actually, after enlightening, while the enlightening, there are no properly what are the rupa, what are the nama, what are the divine origination. That knowledge naturally coming because while the enlightening, that is should see properly while the seeing rupa or while the seeing nama come to the enlightened stage. While the seeing dependent origination also can be enlightened. While the seeing Patthana mentions can be enlightened. Now in present anagami, many anagami persons don't know what are the material, what are the mentality, anything. Actually, example, we are hearing sound. What is that? They have 9 materials. We can ask from that anagami person. They don't know what are inside. Meaning, actually, I would like to say one thing. Can be anagami. Never mind. Please learn Tripitaka Dhamma very well. Why the learning you can understand where the use. Tripitaka Dhamma is protected very well up to now. It is not in India Tripitaka, not in Sri Lanka, not only Myanmar Tripitaka. In the world, where is the Tripitaka Dhamma? India clearly mentioned that stages and for the world situation. Please learn that, and according to that you can judge yourself, not make any judgment. Without Dhamma knowledge, don't believe, don't be foolish. I am enlightened because it is very dangerous wrong view. Wrong view will die. Surely will go to the hell. God will go to the hell. Please try to escape from samsara. Cannot escape. Please keep on in human or deva life without going to the human life. Go ahead. भंते म्हणतायत की जेव्हा आपण खऱ्या प्रॅक्टिसवर असतो, खऱ्या धम्म मार्गावर असतो, तेव्हा आपण नामरूप प्रॅक्टिस करत असतो, प्रतित्य समुत्पाद प्रॅक्टिस करत असतो, शिकत असतो, अनुभवत असतो. त्या शिकण्यामध्येच व्यक्ती त्याच्या मार्गानुसार फल प्राप्त करत असतो. परंतु आजचे जे अनागामी आहे यांना जर विचारलं की नाम काय आहे, रूप काय आहे, प्रतित्य समुत्पाद काय आहे, कार्यकारक भाव काय आहे, तर त्यांना काहीच कळणार नाही. जसं की आता तुम्ही एक आवाज ऐकताय, जर एखाद्या फलप्राप्त व्यक्तीला किंवा याच्यामध्ये जर तुम्ही नामरूप बघायला गेलात तर एका आवाजामध्ये 9 प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स
आपल्याला बघायला मिळतात, परंतु त्याच्यामधला एकही गुण, त्याच्यामधला एकही कॅरेक्टरिस्टिक हा अनागामी व्यक्ती जो स्वतःला अनागामी स्वतःपन्न सत्तागामी म्हणतो हा सांगू शकत नाही, कारण की त्याचा त्रिपिटक धम्मावर विश्वास नाही. भंते म्हणतायत की अशा प्रकारच्या भ्रमामध्ये जगू नका, अशा भ्रमित व्यक्तीच्या मागे तुम्ही पडू नका, कारण की जर तुम्हाला या संसारामधून खरी मुक्तता पाहिजे असेल तर जो त्रिपिटक धम्म आहे तोच तुमची रक्षा करू शकते, सुरक्षा करू शकते, तुम्हाला या संसारामधून मुक्त करू शकते आणि तुम्हाला मार्गफळावर आणू शकतो. मग त्याचा अर्थ हा नाही की भारतातील त्रिपिटक असेल, श्रीलंकेमध्ये त्रिपिटक असेल किंवा म्यानमारमध्ये त्रिपिटक धर्म असेल, तो नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही रिअल प्रॅक्टिस करता, तुमच्या समोर तुमच्या प्रॅक्टिसमधून धम्म उत्पन्न होत असते आणि तुम्हाला स्वतःलाच समजतं. जेव्हा तुम्ही रिअल प्रॅक्टिस करता, खरी जेव्हा तुम्ही धम्माचा सराव करता, तेव्हा जेव्हा तुम्ही कुठलाही धर्म वाचाल, कुठलंही त्रिपिटक वाचाल, बुद्ध वचन वाचाल, तेव्हा तुम्हाला सत्य की असत्य हे स्वतःला समजेल आणि मग तेव्हा तुम्ही स्वतःसाठी जज करायचं की हा खरा धम्म आहे, ज्याच्यामधून मला रिझल्ट प्राप्त होत आहे, परिणाम प्राप्त होत आहे. म्हणून अशा कुठल्याही चुकीच्या मार्गाने जाऊ नका, चुकीच्या मार्गाने प्रॅक्टिस करू नका आणि कधीही हा मूर्खपणा करू नका की मी श्रोतापन्न आहे, मी सतरागामी आहे किंवा मी अनागामी आहे किंवा अशा कुठल्याही स्टेटमेंट देणाऱ्या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. जर तुम्ही असं केलं आणि या चुकीच्या भ्रमामध्ये जर तुम्ही जीवन जगलात तर निश्चितच तुमची दुगती आहे. तुम्ही मृत्यूनंतर निश्चितच दुगतीला प्राप्त होणार आहे, तुमची सुगती कधीही होऊ शकणार नाही. आणि जर तुम्हाला खरंच सुगती प्राप्त करून घ्यायची असेल तर खरा धम्म हा तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल. पण ते म्हणतात की क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन आहे ना, या प्रश्नासाठी जे प्रश्न आला होता की ते व्यक्ती स्वतःला अनागामी स्टेटमेंट करतात आणि इतरांना श्रोतापन्न करून देतो, असं जर कोणी म्हणत असेल तर त्या प्रश्नाचं हे उत्तर भंतेंनी समजावून सांगितलेलं आहे. पण ते म्हणतात की त्या प्रश्नासाठी एवढं उत्तर इनफ आहे, परिपूर्ण आहे. आणखी काही जर याच्यावर विचारायचं असेल तर आणखी उद्या संध्याकाळला पण आपल्याकडे वेळ आहे असे भंते म्हणतात. काय म्हणायचं? सॉरी, saying like after your answer, now we understand that who is the Sotapanna, who is the Sakadagami ourselves. According to the Pitaka Dhamma, that is can clearly understand. In the time I will mention tomorrow evening. Today already I am passing, but that the other questions we have to use time for that. ते म्हणतात की आणखी डिटेलमध्ये आपण उद्या संध्याकाळी पण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि आणखी असे काही प्रश्न आहेत जे उद्या आपण चर्चेला आताच्या वेळेसाठी, कारण की वेळ खूप झालेला आहे त्यासाठी, आणि आणखी काही प्रश्न पण आहेत. तर एखादा प्रश्न म्हणते आणखी घेतील आणि मग त्यानंतर आजचं जे सत्र आहे ते आजच्यासाठी समाप्त होईल. Long questions. We are being followed by Yin Yang Theravada pattern of Buddhism, where I is given much importance. That is, I want to become Arahant, etc. But in Mahayana school, they put stress on we means welfares or others. So I would like to ask how we make coordinations between these two schools of Buddhism. Kindly explain. He is asking questions like about the Theravada and Yin Yang and Theravada tradition.
he asking like to which tradition he have to follow that like become arhat, he can be arhat, which real practice he can be follow.